नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। चला आज काय बनवूया। आता दिवाळीचा सीझन चालू आहे, त्यामुळे आता सगळं फराळाचंच आपल्याला करायचं आहे। मग मला बरेच जण म्हटले की तुमचा मक्याची पोहे जे असतात त्याचा चिवडा खूप छान होतो, तो व्हिडिओ टाका म्हणजे आम्हाला घरी करायला बरं। मग त्यामुळे मी या ठिकाणी हे बघा, हे मक्याचे पोहे घेतलेले आहेत। आता याचा आपल्याला चिवडा बनवायचा आहे। काही अवघड नाही आहे, एकदम सोपा आहे, सोप्या पद्धतीने करायचा आहे। आता चला मग आपण चिवडा करायला घेऊया। या ठिकाणी मी मीठ घेतलेलं आहे, मिरची पूड घेतलेली आहे आणि पिठी साखर घेतलेली आहे आणि हळद पूड। आता प्रथम आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे आहेत आणि पोहे तळत असतानाच हा मसाला त्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने वापरायचा ते तुम्ही बघा। म्हणजे कसं आहे, ज्यांना तिखट हवा असेल तर तिखट, ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे त्यांना शुगर चालत नाही आहे, त्यामुळे ते बिन शुगरचं कसं एका ह्याच्यातच तुम्ही कशा प्रकारे करू शकता। लहान मुलं असेल तर फक्त हळद मीठ घालून तुम्ही हे करू शकता, एकदम खुसखुशीत होतं। त्यामुळे लहान मुलांना सुद्धा खूप चांगलं नुसतं हळद मीठ घालायचं आणि मुलांना दिलं की तरी सुद्धा ते चांगल्या पद्धतीने खातात। आणि या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे पण लागणार आहे। शेंगदाणे आपण नंतर हे करायचं आहे, पहिला हे करून घेतल्यानंतर शेंगदाणे त्यात तळून टाकायचे। प्रथम आपण हे पोहे तळून घेऊया। हे पहा, तेल गरम झालेलं आहे, काय आपण पहिला खात्री करून घेऊया, चांगलं गरम झालेलं आहे। आता याच्यात थोडं थोडं घालायचं आहे, लगेच तळतं हे। अशा पद्धतीनं तळून घेऊया। हे पहा, निम्म तळून झालेलं आहे, अजून याच्यामध्ये तेल आहे, तोपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। मग काय करायचं, सुरुवातीला थोडी हळद पूड आणि मीठ हे घालायचं आणि पुन्हा हे चांगलं हलवायचं। त्याच्यामध्ये तुम्ही मीठ खात्री करून घेऊ शकता। आता हे जोपर्यंत ह्याच्यात तेल आहे तोपर्यंत हे लगेच ह्याला चिकटतं, लगेच चिकटतं ह्याला। आता बघा, हे लहान मुलांना चालतं, तिखट जे खात नाहीत ना, हे हळद आणि मीठ घातलं की खूप छान लागतं। आता याच्यानंतर काय करायचं, आपण मिरची पूड घालायची याच्यामध्ये। ते कसं असतं, माप ह्याला नसतंय, जसं तुम्हाला तिखट हवाय, जसं तुम्हाला मीठ हवाय त्या पद्धतीनं तुम्ही हे घालू शकता। ह्याला फोडणी वगैरे काही द्यायचं नाही आहे। अशा पद्धतीनं जर तुम्ही केला तर फार सोपं होतं, तेलकट पण होत नाही आहे आणि चिवडा पण खूप छान लागतो। तुम्हाला जेवढं तिखट हवाय त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, नंतर सुद्धा बघू शकता। आता कसं आहे, हे बघा, लगेच हे अजून तेल आहे ते पण त्याला अजून माझं हे अर्ध तळायचं आहे। बघा, मी अर्धच तळलेलं आहे, पाव किलो फक्त घेतलेलं मी। आता हे झालं, हे आता ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी हे चालतं। आता ह्याच्यात अजून शेंगदाणे आणि कढीपत्ता आपण घालायचं आहे, ते नंतर घालायचं। आता हे जे शुगर आहे त्यांच्यासाठी अजून आपण ह्याच्यामध्ये पिठी साखर घातलेली नाही आहे, त्यांच्यासाठी चालतं। आता याच्यामध्ये गोडी तुम्हाला कशा पद्धतीने लागते त्या पद्धतीने पिठी साखर घालायची। तुम्हाला जसा हवाय त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। आता याच्यामध्ये शेंगदाणे कढीपत्ता आपण नंतर घालायचा आहे, तळून घालायचा आहे। तो फोडणी वगैरे ह्याला काय द्यायचं नाही, ते तळून डायरेक्ट आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे।
बरं, आता राहिलेला आपण तळून घेऊन ह्याच्यावर घालूया आणि पुन्हा मग आणि आहे तसा थोडा थोडा मसाला घालायचा. हे बाकीचं पण तळलेलं आहे. पुन्हा आहे तसंच त्याच्यावर मसाला घालायचा. थोडीशी हळद पूड, मीठ तुम्ही चेक करू शकता. मिरची पूड, जसं तुम्हाला तिखट हवंय तसं, आणि साखर. आता याच्यामध्ये कढीपत्ता आणि शेंगदाणे घालायचे. हे पाया ठिकाणी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. तुम्ही जेवढे घ्यायचे तेवढे घेऊ शकता. मी असं चाळणी ह्याच्यातच घातलेलं आहे, झाऱ्यामध्ये. असंच हे करायचं, चांगले तळून घ्यायचे याच्यामध्ये. तेल चांगलं तापलेलं आहे त्यामुळे लवकर भाजते. शेंगदाणे चांगले तळले की खूप छान लागतात, एकदम खुसखुशीत लागतात. चांगलं तळलेलं आहे. आता ते ह्याच्यामध्ये घालायचं आणि कढीपत्ता. हे पण याच्यामध्ये घालायचं. गॅस बंद करायचं. हे पण या ठिकाणी शेंगदाणे घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे. आता हे चांगलं मिश्रण घालून घ्या. गरम आहे तेल, शेंगदाणे वगैरे आपण गरम घातलेले त्यामुळे हात घालू नका. पहिला चमच्याने करून घ्या. पुन्हा थोडं थंड झाल्यानंतर हाताने केलं तरी चालतं. आपला चिवडा तयार झाला. अजिबात तेलकट नाही आहे. तेल दिसते का बघा अजिबात, पण चवीला 1 नंबर. आता याच्यामध्ये तुम्ही तिखट, मीठ, साखर तुम्हाला कशा पद्धतीने हवाय त्या पद्धतीने तुम्ही टेस्ट बघू शकता. तयार झाला आपला चिवडा. मी तुम्हाला थोडंसं हे करून दाखवते. हे बघा एकदम खुसखुशीत झालं. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.